नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृष्णोलॉजी मराठीमध्ये. आणि काही दिवसाआधी मी मराठी वेबसिरीजवर एक व्हिडिओ बनवला होता आणि हा त्याचा सेकंड पार्ट आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला आणखीन 7 अशा मराठी वेबसिरीज सांगणार आहे जे की तुम्ही एकदा नक्की बघायला हव्यात. तर या वेबसिरीज कोणत्या आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. आपल्या 7व्या नंबरवर जी वेबसिरीज आहे ना, त्या वेबसिरीजचं नाव आहे अथांग. ही आली होती 2022 मध्ये. यामध्ये तुम्हाला टोटल 6 एपिसोड्स बघायला मिळतात आणि यामध्ये आपल्याला गोष्ट बघायला मिळते एका गावातल्या वाड्याची. त्या वाड्यात भूतकाळात असं काहीतरी घडलेलं असतं आणि त्या वाड्याचं असं काहीतरी रहस्य असतं ज्यामुळे त्या वाड्याला शापित वाडा म्हटलं जातं. पण त्या शापित वाड्यामध्ये काही लोक राहत असतात. आता ती लोक तिथे का बरं राहत आहे आणि त्यांच्यासोबत तिथे काही घडणार तर नाही, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही वेबसिरीज बघावी लागते, ज्यामध्ये तुम्हाला एक चांगला सस्पेन्स आणि हॉरर बघायला मिळेल. आणि ही वेबसिरीज तुम्हाला प्लॅनेट मराठीचा OTT प्लॅटफॉर्मवर बघायला मिळून जाईल. आपली पुढची जी वेबसिरीज आहे त्या वेबसिरीजचं नाव आहे एका काळेचे मनी. ही आली होती 2023 मध्ये. यामध्ये सुद्धा तुम्हाला 6 एपिसोड्स बघायला मिळतात आणि ही एका कुटुंबाची गोष्ट आहे ज्या कुटुंबात एकापेक्षा एक नग आहेत. म्हणजे त्या कुटुंबातली लोक कधी काय करून टाकतील ना, काहीच भरोसा नाही. आणि याच कारणामुळे या तुम्हाला खूप जास्त धमाल मस्ती बघायला मिळते. आणि ही खूप चांगली कॉमेडी फॅमिली ड्रामा वेबसिरीज आहे जी की तुम्हाला जिओ सिनेमाच्या ॲपवर बघायला मिळून जाईल. आपली पुढची जी वेबसिरीज आहे ना, त्या वेबसिरीजचं नाव आहे अधांतरी. यामध्ये आपल्याला एका कपलची गोष्ट बघायला मिळते जी की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतात, म्हणून सोबत एक वीकेंड घालवण्यासाठी लोणावळ्याला येतात. आणि तिथे आल्यानंतर ना त्यांचा प्लॅन तेव्हा चौपट होतो जेव्हा त्यांना कळतं की त्यांना आता 21 दिवस सोबत राहावं लागणार आहे, कारण की पूर्ण भारतात लॉकडाऊन लागलेला आहे. तर मग या 21 दिवसात त्यांच्यासोबत काय होतं काय नाही, त्यांचं नातं कसं टिकतं की तुटतं, हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला ही वेबसिरीज बघावी लागते, जी की एक चांगली वेबसिरीज आहे. आणि ही वेबसिरीज तुम्हाला एअरटेल एक्स्ट्रीम ॲपवर किंवा हंगामा प्ले या ॲपवर बघायला मिळून जाईल. आपली पुढची जी वेबसिरीज आहे त्या वेबसिरीजचं नाव आहे रानबाजार. ही आली होती 2022 मध्ये. यामध्ये तुम्हाला 10 एपिसोड्स बघायला मिळतात. ही थोडी बोल्ड वेबसिरीज आहे, कारण की या वेबसिरीजचा टॉपिक सुद्धा खूपच बोल्ड आहे. ही वेबसिरीज तुम्ही आपल्या फॅमिली सोबत बघू शकत नाही. आणि ही वेबसिरीज एका सत्य घटनेवर आधारित आहे असं म्हटलं जातं, ज्यामध्ये आपल्याला एका खूप मोठ्या नेत्याची हत्या झालेली बघायला मिळते. आता ती हत्या कोणी केली आहे आणि त्या नेत्याला कोणी मारला आहे हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला ही वेबसिरीज बघावी लागते. एक चांगली थ्रिलर वेबसिरीज आहे. जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही प्लॅनेट मराठी या ॲपवर बघू शकता. आपली पुढची जी वेबसिरीज आहे त्या वेबसिरीजचं नाव आहे वर्गमंत्री. ही आली होती 2024 मध्ये. यामध्ये तुम्हाला टोटल 5 एपिसोड्स बघायला मिळतात आणि यामध्ये आपल्याला गोष्ट बघायला मिळते एका शाळेची, ज्यामध्ये मॉनिटर निवडासाठी निवडणूक घेतली जाते. आणि ही काही साधी सुधी निवडणूक नाही आहे. जशी लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक होते ना, तशाच प्रकारे शाळेच्या मॉनिटर निवडासाठी सुद्धा ही निवडणूक घेतली जाते या शाळेमध्ये. तर या निवडणुकीमध्ये नेमकं कोण जिंकणार आणि कोण शाळेचं मॉनिटर बनणार हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला ही वेबसिरीज बघावी लागते, जी खूप चांगली कॉमेडी वेबसिरीज आहे. तुम्हाला एकदा नक्की बघायला हवी. आणि ही वेबसिरीज तुम्हाला खासरी TV या YouTube चॅनलवर बघायला मिळून जाईल. आपली पुढची जी वेबसिरीज आहे त्या वेबसिरीजचं नाव आहे BE रोजगार, म्हणजेच बेरोजगार. ही वेबसिरीज आली होती 2022 मध्ये. यामध्ये तुम्हाला 6 एपिसोड्स बघायला मिळतात आणि ही गोष्ट आहे अशा 3 मित्रांची जे उच्च शिक्षित असून सुद्धा बेरोजगार असतात. आणि मग ते स्वतःच्या नावावर असलेल्या बेरोजगाराचा ठप्पा काढण्यासाठी काय काय करतात हे सर्व तुम्हाला या वेबसिरीजमध्ये बघायला मिळतं. आणि ही सुद्धा खूपच छान वेबसिरीज आहे. जर तुम्ही आतापर्यंत नसेल बघितली तर एकदा नक्की बघा. ही वेबसिरीज तुम्हाला भाडीपाच्या YouTube चॅनलवर बघायला मिळून जाईल. पहिल्या नंबरवर जी सिरीज आहे ना, त्या सिरीजचं नाव आहे बदली. ही आली होती 2022 मध्ये. यामध्ये तुम्हाला 8 एपिसोड्स बघायला मिळतात आणि यात आपल्याला एका सरकारी शिक्षकाची गोष्ट बघायला मिळते, ज्याची की एका टेकडीवरच्या शाळेत बदली केल्या जाते. तर त्या शाळेत जास्त मुलं सुद्धा येत नसतात, म्हणून ती शाळा बंद करायच्या गोष्टी सुरू असतात. आणि त्या शिक्षकाला वाटतं की ती शाळा बंद होऊ नये, म्हणून तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं पुन्हा शाळेत परत आणेल हेच बघण्यासाठी तुम्हाला ही वेबसिरीज बघावी लागते, जी खरंच एक खूप सुंदर वेबसिरीज आहे. आणि यामध्ये जे निसर्गरम्य दृश्य तुम्हाला बघायला मिळतात ना, ते तर खूपच छान आहे. त्या दृश्यांसाठी आणि या वेबसिरीजच्या स्टोरीसाठी तुम्ही ही वेबसिरीज एकदा नक्की बघायला हवी, जी की तुम्हाला प्लॅनेट मराठीचा OTT प्लॅटफॉर्मवर बघायला मिळून जाईल. तर हाच होता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, टाटा, बाय.